वठलेला वृक्ष पालवला. सविस्तर कथा. एकदा श्री गजानन महाराज प्रवास करत एका लहानशा गावात आले. गावाच्या वेशीजवळ एक मोठा वठलेला वृक्ष उभा होता. त्याच्या फांद्या कोरड्या, पाने गळून गेलेली आणि खोडावरही जणू जीवनाची कोणतीच खूण उरली नव्हती. अनेक वर्षांपासून तो वृक्ष असा वाळलेलाच होता. गावकरी म्हणत, हे झाड आता कधीच पालवणार नाही, याचं आयुष्य संपलंय. काहींनी तर तो तोडून टाकण्याचाही विचार केला होता. महाराज त्या झाडाजवळ थांबले. त्यांनी त्या वृक्षाकडे करुणेने आणि प्रेमाने पाहिले. काही क्षण डोळे मिटून उभे राहिले, जणू त्या निर्जीव वाटणाऱ्या वृक्षाशी ते मौनात संवाद साधत होते. मग महाराजांनी जवळच्या मडक्यातील थोडेसे पाणी घेतले, ते झाडाच्या मुळाशी शिंपडले आणि हाताने झाडाच्या खोडाला ममतेने स्पर्श केला. त्यांच्या मुखावर शांत हास्य होते. महाराज म्हणाले, जेथे श्रद्धा आहे तेथे जीवन आहे. गावकऱ्यांनी हे पाहिले, पण त्यांच्या मनात शंका होती. वठलेले झाड काय पुन्हा जिवंत होणार, असा विचार अनेकांच्या मनात आला. पण काही दिवसांनी एक आश्चर्यकारक घटना घडली. त्या वठलेल्या झाडाच्या फांद्यांवर हिरव्या पालवीचे कोंब दिसू लागले. हळूहळू पाने फुटली, झाड हिरवेगार झाले आणि काही काळातच ते पूर्णपणे जिवंत झाल्यासारखे दिसू लागले. हे पाहून संपूर्ण गाव अचंबित झाले. लोक महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात अपार श्रद्धा होती. गावकरी म्हणू लागले, हे केवळ झाडाचे पुनर्जीवन नाही, हे आमच्या कोरड्या श्रद्धेला आलेली पालवी आहे. कथेचा अर्थ, तात्पर्य. ही कथा सांगते की संतांच्या कृपेने केवळ वृक्षच नव्हे, तर माणसाचे कोमेजलेले जीवनही पुन्हा फुलू शकते. जिथे भक्ती, श्रद्धा आणि विश्वास असतो, तिथे अशक्यही शक्य होते. गण गण गणात बोते. जय गजानन गुरु गजानन.